आता मी आहे आई तुळजाभवानीच्या सेटवर. आणि इथून मी जाणार आहे पुण्याला ट्रेलर लॉन्चिंग. फायनली निघालेलो आहोत कोल्हापूरवरून पुणे ट्रेलर लॉन्चला. आपण पोचलेलो आहोत. रामकृष्ण हरी. दादा आता परत चुकलं ह्या दादा. परत चुकलं माझं या बोल. आपला व्हिडिओ करायचा होता. आता 12 तारखेला आहे ना. 12 तारखेला काय व्हिडिओ करून द्यायचा. 12 तारखेला काय थांबा. शौर्य पण वेगळं दिसतं रे काहीतरी. हो हे मला असं वाटतं हे नको काय अख्खं. हां हे नको असं वाटतंय. काय वाटतं? चांगलं दिसतंय सर. चांगलं दिसतंय. व्हाईटच कर ना ते. करायचं ठीक आहे. आवडला का नाही? मला काहीतरी वेगळं वाटतंय. मला कळत नाही काय.
संत ज्ञानेश भगिनी म्हणजे आदिशक्ती, आदिमाया, ब्रह्म चित्कला संत मुक्ताबाई. या माऊलीनं स्त्रीत्व कसं असावं, कसं आहे, स्त्री प्रकृती हे रूप सर्वव्यापी, ब्रह्मांड व्यापी कसे आहे हे आपल्या चरित्रातून आपल्याला दाखवून दिलं. चिमुरड्या संत मुक्ताईने केलेल्या 42 प्रकाशित आणि काहीसे अप्रकाशित रचनांमधून अनेक गूढ अर्थ प्रतीत होतात. या रचनांच्या एकेका ओळीवर अनेक विद्वान मोठे मोठे प्रबंध लिहितात. आपल्याला हे प्रबंध अनेक जण त्याच्यावरती चर्चा करताना दिसतात सुद्धा. आज या संत ज्ञानेश्वरांच्या लढिवाळ मुक्ताबाईंचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या लघुदर्शन अर्थात ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण या भावंडांनी सांगितलेला हरिनामाचा गजर करायला जमलेलो आहोत आणि या भव्य सोहळ्यात मी आपल्या सर्वांचं राहुल सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा. संत चरित्र म्हटलं की काहीतरी लेक्चर किंवा बोरिंग तत्वज्ञान, वृद्धांनी ऐकायची गोष्ट असा सर्वसाधारण गैरसमज झालेला आहे. पण माऊली, आपण जेव्हा या चित्रपटाच्या निमित्तानं या संत चरित्र आणि साहित्याचा अभ्यास करू लागलो तेव्हा लक्षात आलं की असं नाहीये. ही चरित्र तितकीच थरारक, मनोरंजक, तरीही विचार करायला लावणारी आणि जगण्याची वाट दाखवणारी आहेत. वृद्धपणे ऐकायची ही साधी नुसती गोष्ट नाही. खरं तर तरुणपणात समजावून घेतलं तर ही गोष्ट जी आहे ती आपलं आयुष्य खूप सोपं करू शकते, त्यात सुखाचा वर्षाव करू शकते. आज वारकरी परंपरेचा हा दैदिप्यमान इतिहास अभिमानानं तुमच्या समोर मांडत असताना या परंपरेला साथ देणारी जी महत्वाची प्रतीक आहेत ती म्हणजे की मृदंग, टाळ आणि वीणा. पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हणतात की समूह गान ही परंपरा ओपेरा सारख्या कला प्रकारातून पाश्चिमात्यांकडनं आपल्याकडे आली. असं म्हणणाऱ्यांना त्यांनी कधी टाळ मृदुंगाच्या गजरात भान हरपून पंढरीच्या वारीमध्ये घुमणारे अभंग ऐकलेले नसतील. माऊली, आज या कार्यक्रमात आपण याला अपवाद कसा करायचा? चला तर मग मूळ वारकरी संगीत आणि तसा गजर जो आहे तो आपण इकडे अनुभवूया. पण माऊली, हा गजर नुसता भक्तीचा नाही तर भक्ती आणि शक्तीच्या संगमाचा आहे. कसं ते आता माऊली तुम्हाला दाखवतीलच. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
बघा बघा काय दिले. इथून ट्रेलर सुरू होणार. माऊलींचा असला तरी चित्रपट आहे, फिल्मी बात तो होनी चाहिए.